नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत लापसी। लापसी ही गव्हाची असते आणि शिरा आपण खीर वगैरे खातो ना, तशाच प्रकारचा हा एक गोड पदार्थ आहे। महाराष्ट्रीयन जेव्हा पूजा वगैरे असते किंवा काहीतरी फंक्शन असतं तेव्हा गोडामध्ये म्हणून हा प्रकार केला जातो। तर आपण ही लापसी करूया। अतिशय सोपी, सरळ आणि साधी रेसिपी आहे आणि टेस्टलाही खूप छान लागते। माझ्या मिस्टरांची सगळ्यात फेवरेट आहे ही। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। लापसीसाठी जे आहे ते मी एक कपला थोडेसे कमी अशी लापसी घेतलेली आहे आणि ही आहे ना, ही कुकरमध्ये केली जाते कारण त्याचे दाणे जे आहेत ना ते फुलले जातात कुकरमध्ये केल्यावर। टोपातही करू शकतो आपण, पण त्याच्यामध्ये वेळही जास्त लागतो। पण कुकरमध्ये जे आहे तुमचे प्रत्येक दाणा एक जो आहे तो फुलला जातो आणि कणीदार छान लागते खायला। तर हे बघा, अशा पद्धतीने आधी सुकीच लापशी जी आहे, नुसती लापशी जी आहे ती कुकरमध्ये आपल्याला मीडियम फ्लेमवर जे आहे ते भाजून घ्यायची आहे। जसं शिऱ्याला आपण रवा जो भाजून घेतो ना, तशाच प्रकारे आपल्याला लापसीसुद्धा भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर। थोडीशी लालसर झाली ना की त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला घी घालायचं आहे। मी हे माझं होममेड घी आहे ते 6 चमचे घातलेले आहे। छोटे चमचे आहेत, चमचा छोटा आहे तो फार, म्हणून 6 चमचे। मोठ्या चमच्यांचं तुम्ही माप घेतलात तर 3 चमचे, जास्त नाही, अगदी ती ओलसर होईल अशी। त्याच्यामध्ये मी जे आहे ते बदाम, काजू मी बारीक करून घेतलेलं होतं। तर वेगळं तळण्यापेक्षा जे हे लापसीमध्ये जेव्हा तूप घालतो त्यावेळेसच ते मी जे आहे ते बदाम आणि काजूचे तुकडे घातलेले आहेत आणि तेही याच्याबरोबर फिरवून घेतलेले आहेत। म्हणजे लापसीही भाजली जाते आणि बदाम आणि काजू जे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तेही भाजलं जातं। तर अशा पद्धतीने जे आहे ते व्यवस्थित आपल्याला लालसर असं मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे लापसी आणि ड्रायफ्रूट्स। त्यानंतर जेवढ्या कपाने मी लापसी घेतलेली होती तेवढ्याच कपाच्या साईजने मी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ घेतलेली आहे आणि आपल्याला साखर जी आहे ती पाव कप घ्यायची आहे। गूळ आणि साखर एकत्रित घालायची आहे आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मग जी लापसीचं आपण जेवढी वाटी घेतलेली होती तेवढेच 2 वाट्या पाणी ॲड करायचं आहे आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे चांगली। ह्याला व्यवस्थित उकळी आली ना की आपल्याला ह्याच्यामध्ये दूधसुद्धा ॲड करायचं आहे, पण पहिल्यांदा आधी गूळ, पाणी, साखर हे सगळं मेल्ट होऊ द्यायचं आहे, व्यवस्थित मिश्रण शिजू द्यायचं आहे। मग हे पूर्ण शिजलं ना की असं घट्टसर दाटसर होतं। ते दाटसर झाल्यानंतर आपल्याला जी वाटीने लापसी घेतलेली होती तेवढ्याच वाटीचे 2 वाट्या आपल्याला दूध ॲड करायचं आहे। हे मी दूध उकळवून घेतलेलं होतं, तर ते उकळलेलं दूध आहे कोमटसर आणि ते ह्याच्यात घालायचं आहे, ॲड करायचं आहे आणि ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर जे आहे ते आपल्याला बारीक फ्लेम करायची आहे कुकरची आणि जे आहे ते झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याला आहे ना एक 10 मिनटं आपल्याला जे आहे ते शिजू द्यायचं आहे। शिटी करायची झाली तर मीडियम फ्लेमवर तुम्ही 1 शिटी काढायची आहे, 1 शिटी करायची आहे आणि गॅस जो आहे तो बंदच असू दे। थंड झाल्यानंतर तो उघडून बघायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने जे आहे ते कुकरच्या एका शिटीमध्ये मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता जे आहे ते थंड झाल्यावर आपण पाहूया। वाफ पूर्ण निघून गेलेली आहे आणि आता झाकण आपण उघडून व्यवस्थित चेक करूया की लापसी कशी झालेली आहे। तर लापसी अतिशय सुंदर, लालसर आणि छान अशी झालेली आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल लालसर आहे आणि तुपामुळे वगैरे आणि मीडियम फ्लेमवर केल्यामुळे मस्त अशी मऊसूद, कणीदार, लालसर अशी झालेली आहे। अगदी झटपट लापसी आपली तयार झालेली आहे। तुम्हालाही आवडली ना रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सगळ्यांना आवडेल ही रेसिपी। आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझं चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपण अनेक रेसिपीज घेऊन भेटूया परत एकदा। आणि
ह्याच्यामध्ये मीठ मी सगळ्यात जास्त लास्टला घातलेलं आहे. दूध फाटण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे जेव्हा पूर्ण लापसी तयार होते थोडंसं मीठ घाला आणि ते फिरवून घ्या. गरम असल्या कारणामुळे ते व्यवस्थित मिश्रित होऊन जातं मीठ आणि चव खूप छान लागते. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.